आवाज शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. उभं राहा सगळे. तुमचा आवाज येईना गड्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. साहेबांचा विजय असो. की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि आमचे सहकारी पुरस्कृत उमेदवार विजयश्री मोकळेताई यांच्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री पांडुरंग तायडे पाटील आणि सलीम सर आणि इतर सर्व सन्माननीय, मी इथं जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना एक विनंती करतो की आपल्या या शहराची तथा आपल्या वार्डाची काय अवस्था आहे, ही अवस्था आपण गेल्या 25-30 वर्षापासून पाहत आहोत. तर ती अवस्था पाहताना अत्यंत वाईट वाटतं की आपल्या महिला भगिनींना पाणी वेळेवर मिळत नाही किंवा आलं तर ते बी व्यवस्थित मिळत नाही. काही भगिनी कुठं कामाला गेल्या किंवा काही काम करीत असलं, पाणी येतं अचानक, ते काम सोडावं लागतं. मग ते पाणी येतं जेमतेम येतं, ते निघून जातं. परत रस्ते व्यवस्थित नाही. परत पाहायला गेलं तर कचरा जो आहे, कचरा हा गल्लोगल्ली घरासमोर कचरा पडलेला आहे, ती एक दुर्गंधी पसरलेली आहे. तर आपल्याला त्यासाठी आम्हाला पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. तर त्या उमेदवारीचं तुम्ही जास्तीत जास्त मतं देऊन त्याचं सोन्याची संधी करावं, ही मी आपल्याला विनंती करतो. आमचे मित्र सहकारी प्रदेशचे पदाधिकारी प्राचार्य सलीम सर, तसेच आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गंगापूरचे तालुकाध्यक्ष थोरात साहेब, सूर्यकांत थोरात साहेब, शिंदे साहेब, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतीश बापू देशमुख आणि बाकीची मंडळी व्यासपीठावर बसलेली सगळी आपल्या भागातलीच आहे. सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नेमकंच आता आमच्या हस्ते झालं, आमचे अधिकृत उमेदवार या प्रभागाचे शेख अयूब भाई, दुसऱ्या उमेदवार आमच्या विजयश्रीताई मोकळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थित नुकतंच झालं. प्रथम मला या ठिकाणी अतिशय आनंद असा होईल की या संभाजीनगर शहराची पहिली सुरुवात, मला वाटतं जी काही सुरुवात झाली प्रभाग करायची, तर ती आपल्या पासून झाली. म्हणजे आपला प्रभाग नंबर 1 आणि इथून आपल्या प्रभागाची, या शहराची सुरुवात झाली. अत्यंत चांगला प्रभाग आहे आणि तुम्ही 1 नंबर मध्ये आलात. सगळे जशी रेस लागते, आपली स्पर्धा लागते, आपलं पहिल्या नंबरला यायचं, तर पहिल्यांदा तुम्ही पहिल्या नंबरचा प्रभाग घेण्यामध्ये तुम्ही जिंकलात सगळे. आता दुसरा नंबर तुम्हाला जो घ्यायचा, ह्या प्रभागातला पहिला नंबर काढायचा, तर मला वाटतं आमच्या अयूब शेख आणि आमची ताई मोकळे ताई, या दोघाला सुद्धा तुम्हाला असंच नंबर 1 आणायचा आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये तिकिटामध्ये काही गडबडी झाल्या, महाविकास आघाडी करताना काही चुका झाल्या म्हणजे प्रत्येकाकडे उमेदवार जास्त झाले, इथं माझा घ्या तिथं तुमचा घ्या, याच्यामध्ये जरा थोडंसं विस्कटपणा आला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण अधिकृत सर्व जरी पॅनल करू शकलो नाही, तरी पण मी आमच्या अयूब भाईला शाबासकी देईल आणि त्यांची हिंमत मारेल की त्यांनी ठरवलं कोणी नसलं तरी साहेब मी लढणार आहे, 1% होत नाही, मी लढेल म्हणून. आणि त्यांनी हिंमत केली या भागातून लढायची. आणि त्याचबरोबर मला तर मोकळे साहेब आले, आम्हाला भेटले
तर त्यांना सुद्धा त्यांचे आता कन्या आहे त्या उच्च शिक्षित आहे, मला वाटतं काय MA BA LLB केलंय त्यांनी, हे सुद्धा म्हणजे MA BEd MA DEd असणारे दोघंही उच्च शिक्षित आहे. आणि मला असं वाटतं की असे उच्च शिक्षित आता महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं की एखाद्याला निवडून दिलं अंगठा बहादर आहे, त्या अंगठ्या बहादर माणसाला, अडाणी माणसाला जर तिथं गेलं तर तिथं त्याला कळणार नाही, त्याचा अभ्यास असेल, कोण शिक्षित आहे कोण असेल ह्याच्यावर जायचं नाही. परंतु आता विकास काम करायची, चांगले काम करण्यासाठी मला असं वाटतं की उच्च शिक्षित माणसं आवश्यक आहे, ज्याला या नागरी विभागाच्या समस्येची जाण आहे. आता त्या ऍडव्होकेट आहेत, हे BEd झाले, DEd झाले, म्हणजे दोघंही उच्च शिक्षित असल्यामुळे या प्रवाहामध्ये ते राहायला स्वतः इथं आहे. त्यांच्या पाठीशी हे सर्व पदाधिकारी नेते मंडळी आहे, आपण त्यांच्याशी आहात. मला असं वाटतं त्यांना निश्चितपणे आपण आशीर्वाद सगळ्यांनी दिला पाहिजे. आणि तुम्ही आता सगळी प्रचार करणारी टीम आहे, तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तुम्ही असं समजू नका मी इथं आलो आमचं काम संपलं, असं करू नका. आमचा आजचा दिवस गेला, आम्ही आता प्रचारापुरता आलो होतो, परत आम्हाला काही घेणं असं करू नका. आपण सगळे या भागात राहता, आपली घरं इथं आहे, अनेक वर्षापासून इथल्या ज्या काही अडचणी आहे तुम्हाला माहिती आहे. पिण्याचं पाणी किती दिवसाला येतं इथं? हा मग आतापर्यंत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा काही इथं कोणी नगरसेवक होता का? मग जे काय होते विरोधक कोण असतील जाऊ दे, आता सत्तेत आहे, त्याच्या सत्तेमध्ये काय चाललं तुम्हाला माहिती आहे. जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल, तुम्हाला जर पाणी मुबलक पाणी पाहिजे असेल, रस्ते चांगले पाहिजे असतील, आरोग्याची सेवा चांगली पाहिजे असेल, मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा पाहिजे असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही अनेक समस्या आहेत, ह्या सगळ्या जर तुम्हाला पाहिजे असतील, विकास पाहिजे असेल, तर तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची जी काही 2 नगरसेवकासाठी आम्ही उभे केलेले इथं उमेदवार आहेत, याच्यासाठी तुम्ही आपण रात्रंदिवस सगळे धडपड केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. म्हणजे आता उद्घाटन कार्यालयात झालं, याला तिकीट भेटले, हे उमेदवार झाले, इथपर्यंत ठीक आहे. पण खरी कसोटी आपल्याला आठवडाभर आपल्याला सगळ्याला काम करायचंय, तर आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. आणि आदरणीय पवार साहेब सगळं जाती धर्मांच्या पदाधिकारी कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालतात. तो काही एखादा असा हिंदूचा पक्ष नाही किंवा एखाद्याच वेगळ्या कोणत्या तरी जाती धर्माचा पक्ष नाहीये. हा पक्ष 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा हिंदू, मुस्लिम, बहुजन, मागासवर्गीय, मातंग, माळी, कोळी, तेली, मराठा, चांभार, कुंभार सगळ्यांसाठी पवार साहेब आदरणीय काम करतात. सुप्रियाताई सुळेचं काम, तुम्ही एवढ्या मोठ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे, तुम्हाला आदरणीय सुप्रियाताई सुळेंचं काम या राज्याला सगळ्याला माहिती आहे. त्या एक महिला आहे तुमच्या सारख्याच, परंतु त्यांनी समाजाची सेवा करण्याचा हातखंडा घेतला, बापाच्या पावलावर पाऊल ठेवला आणि आपलं उभं आयुष्य यांनी या समाजासाठी वाहिलं. आणि आज त्यांना मला वाटतं 7 वेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळाला, 9 वेळा मिळाला, की एवढं या भारतातही कोणाला एवढं शाबासकी मिळाली नाही की त्यांनी त्या सभागृहामध्ये लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न मांडत राहिल्यात. मग तो मोठा बहुमान त्यांना राज्य पातळीवर, देश पातळीवरती मिळाला. आणि त्याचाच एक आदर्श म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या 15 तारखेपर्यंत आपल्याला मतदान करायचं आहे. 15 तारखेला जे काय आता मशीन आहे याचं, तर तिथं आपण गेल्यानंतर आवर्जून तुम्ही